श्रीराम समर्थ। सद्गुरुं ज्ञानदं वन्दे रामभक्तिं प्रियं सदा। रामानन्दं पूर्णकामं पूर्णब्रह्म सनातनं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री सद्गुरु रामानंद महाराज प्रसन्न। समास तिसरा अध्याय पहिला। जय जयाजी बोध प्रकाशका अज्ञान भ्रांती छेदका अविद्या माया निरसका मंगलकारका गुरुवर्या। श्रीराम होता तव कृपेची वृष्टी आनंदन समाय हृदय संपुटी। दुःख शोकादी तया निकटी राहो न शकती क्षणभरी। श्रीराम तुझे सत्ते वाचून झाडाचेही न हाले पान। दशेंद्रियांचे चलन वलन तव सत्तेने होतसे। श्रीराम तुझिया मूळ स्वरूपाशी जन्म मृत्यू जरा व्याधीसी। बालवृद्ध तरुणपणासी नाही संबंध सत्यत्वे। श्रीराम तरी आम्हा जड जीवा कारणे देहधारक लागे होणे। त्याचे धर्मही त्या सवे असणे निसर्ग सिद्ध आहे ते। श्रीराम देहाच्या क्रीडा सकळा आम्हा अभिनव वाटती दयाळा। देवी श्रीकृष्ण क्रीडा गोपाळा कौतुकार्ह वाटल्या। श्रीराम रामानंद अवतार समयास आंग्लशाही भरभराटीस। आंग्ल विद्येने सर्वांस मोहिले असे सर्वस्वे। श्रीराम अहंकाराने ग्रासले सर्व ज्या त्या वाटे मी अपूर्व। आणि धर्म तो अधर्माची सर्व वाटू लागला कित्येका। श्रीराम कर्मठा वाटे कर्मथोर वेदांत्याचा ज्ञानावर भर। तुच्छ मानिती नाम गजर म्हणती तो थोतांड माजविले। श्रीराम रामनामी अघटित शक्ती आहे ही दावण्या प्रचिती। पाखंड्यांची हरावी गर्भोक्ती समर्थे छिले वाटे की। श्रीराम संत अवताराची खूण विशेष प्राधान्ये करून यांचे सद्गुरु कोण आणि देहांत कैसा साधला। श्रीराम याही वरी सद्गुरु लक्षण समर्थे बहुविशद करून। दासबोधी केले वर्णन त्यातील ओवी सांगतो। श्रीराम अंतरी शुद्ध ब्रह्मज्ञान बाह्यनिष्ठे ब्राह्मनिष्ठेचे भजन। तेथे बहुत भक्तजन समाधान पावती। श्रीराम फणीपूर भागी चांदकी ग्रामी सात्विक भाविक निश्चल प्रेमी। हरिपंत देशपांडे नामी कुलदैवत सीतापतीचे। श्रीराम तयांचा सुत नारायण वडिला ऐसा गुण संपन्न। वरी साक्षात्कारी सगुण वैराग्य भाग्य अजयांचे। याही पेक्षा द्विगुणित नारायण झाला सुत केशवराव नामे संबोधित। नामनिष्ठ अत्यंत जे श्रीराम देशपांडे आष्टीकर यांची कन्या काशीबाई साची। केशवरावा सारपिल्यामुळेची धन्यता अत्यंत वाटली। श्रीराम केशवरावांची भार्या सती जैसी अनसूया अतिनिष्ठ सोनिया रामनामी अतिप्रीती। श्रीराम येच्या पवित्र कुशी चांदकी ग्रामी माघवद्य द्वादशीसी। अवतरले सद्गुरु सूर्योदयासी शके 1807। श्रीराम ते दिवशी सर्व ग्रामात गुढ्या तोरणे उभारली समस्त। जे राम जन्मची ग्रामात वाटे अयोध्या दुसरी। श्रीराम केशवरावा झाला पुत्र हे कळण्याचा अवकाश मात्र। वाजंत्री दिंड्या सर्वत्र जय जयकारे वाजती। श्रीराम सुवासिनी जल कुंभ भरोणी हेल घालिती द्वार येऊनी। खण नारळ येवट्या भरोणी बोळविती सर्वाते। ब्राह्मणा वाटली दक्षिणा अन्नदाने तृप्ती सर्वांना। ज्योतिषी येती जातक वर्तन्या रात्र करीती हरिकीर्तन। श्रीराम ज्योतिषी सांगती सकळिका धन्य धन्य ही पत्रिका। हा सत्पुरुषाची देखा अनेका ते उद्धरील। बालपणीच विवेक विरक्ती घडेल शुद्ध राम भक्ती। तैसीच सद्गुरु सेवा अनन्य गती कृपा संपादी तयांची। राम मंदिरे नेक ठाई उभारोनी उत्सव तये ठाई। अन्नदाना सीमा नाही तीर्थयात्रा सर्व घडतील। श्रीराम तपश्चर्या पुरश्चरण उपास्या विनायकन गमे क्षण
भजनानंदी होय निमग्न स्वतः तरुणी तारील हा श्रीराम. जन मन प्रेमे आकर्षिल परमार्थ मार्गी लाविल. द्वादशी व्रत जे अमोल अमरणांत घडे यासी श्रीराम. ज्योतिषादी दिले वस्त्र इतक्याच केशवरावा सरकारी पत्र. की तुम्हीच थारसा गावी पात्र फौजदार होण्यासी श्रीराम. 5वे दिवशी 5वी पूजन 10वे दिनी न्हाणी बोळवण 13वे दिनी नामकरणा लागून एकच गर्दी जाहली. पाळणा रंगीत बांधला मऊ शय्ये सजविला. न्हावणी बाळ निजविला त्या शय्ये माझारी श्रीराम. नाना परी बालगीते स्त्रिया गाती आनंद भरिते. गाऊनी हालविती पाळण्या ते निज निज बाळा म्हणून. कोणी म्हणती गोविंद घ्या हो कोणी म्हणती गोपाळ घ्या हो. कोणी दृष्टी गीते म्हणती आणा हो मीठ मोहरी उतरण्या श्रीराम. बाळाचे पाहुनी हास्य वदन अतसी कुसुम समदिसे वर्ण. घडी घडी मुख चुंबून म्हणती रामकृष्णा समदिसे हा श्रीराम. ऐसा सोहळा झाल्यावरी हळद कुंकू घेती नारी. खण नारळे ओट्या भरी काशी माता सुवासिनींच्या श्रीराम. नाम ठेविले पांडुरंग शर्करा वाटती सवेग. मुखी वदोनी पांडुरंग मुखी शर्करा घालती श्रीराम. आंगडे टोपडे अति भारी नाना परी वस्त्रे जरतारी. दागिनेही बहुता परी अर्पिली पांडुरंग बाळाला श्रीराम. पांडुरंगाचे हास्यमुख पाहून माते जवळून घेती उचलून. फुले घराप्रती जाऊन खेळविती तेथे राहतसे. बाळाची वृत्ती शांत कोणाजवळही तो राहत. या योगे सर्वाप्रत प्रेम लळा लागला श्रीराम. रडला जरी क्वचित काळी नाम घेऊनी वाजविता टाळी. रडणे थांबूनी हासे प्रेमळी पाहोनी कौतुक करता ती श्रीराम. बरे पुन्हा जरी तो रडला नाम न घेता वाजवा टाळीला. रडणे सुरू ठेवी ते वेळा नाम घ्याल तेव्हा राहील श्रीराम. यावरोनी कित्येक म्हणत हा साधू पुरुष निपजत. लेकराचे पाय पाळण्यात म्हणती सत्य करील श्रीराम. कैसेच भजन कीर्तनात हा स्तब्ध राहोनी ऐकत. येथे कैसे एकाग्रचित्त होते याचे कळेना. पाहोनी बाळाच्या संतलीला केशवरावा आनंद झाला. म्हणती सुभाग्य आम्हाला पुत्र लाभला ऐसा की श्रीराम. आमच्या पूर्वजांचे सुकृत हळासी आले अकल्पित. की पुत्र रूपे कोणी अवतारी येत साधू पुरुष न कळेची श्रीराम. केशव काशी मिळवणी नित्याळविती ईशा लागुनी. म्हणती या पुत्राकडोनी अखंड सेवा घे बापा श्रीराम. घडोघडी त्यासी घेती पुत्र स्नेह कुरवाळीती. आनंदाश्रू नैनी येती मुख चुंबिती घेवोनी. हा हा म्हणता 2 मास झाले पांडुरंग बाळास. केशवराव सर्वासह थारसेस गेले फौजदार पद स्वीकारण्या. पुढले समासी बालपण पाहता समर्थाचीच होईल आठवण. हे चरित्र लिखाण श्री गुरुप्रसादे होईल. इति श्रीराम समर्थ इति श्री रामानंद सच्चरित इति श्री सद्गुरु रामानंद सच्चरित्रे सद्गुरु जन्मावतार नामकरण विधी वर्णननाम प्रथमोध्यायांतर्गत तृतीय समासः समाप्तः. श्री सद्गुरु चरणारविंदार्पणमस्तु. श्री सद्गुरु रामानंद महाराज प्रसन्न समास 4था अध्याय पहिला. बालरूपा श्री गुरुवरा कोमल रूपा अति सुकुमारा. तव बाललीला अस्ति अपारा ना ठाऊक्या त्या सर्वही. श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ. जरी चरिवनी धेनु 8वी वत्स नित्य जननी करीत कामे बालका पासी चित्त. तदुपरी उर्मायेले कुराठे प्रेम. श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.